नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं करुणाज किचन या चॅनलवर। तर हेडिंग पाहून तुम्हाला समजलंच असेल, तर मी आज बनवणार आहे कच्च्या कैरीची लोणची। तर कैऱ्या छान स्वच्छ धुवून घेतल्या, त्याचे तुकडे करून घेतले आणि 2 पळी तेल कढईमध्ये टाकलं। त्यामध्ये जिरं मोहरी छान तडतडू द्यायची, छान होऊ द्यायची आणि त्यामध्ये मेथीचे दाणे टाकले आहेत आणि बडीशोप टाकली। बडीशोप कुटून टाकायची आणि लसूण पण कुटून टाकायचा आहे आपल्याला। हिंग टाकायचा, हळद टाकायची, मिरची पावडर टाकायची आणि जसे आचारी स्टाईल जी बनवतात ना, ती इथे मी खास टिप्स सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं। तर कैरीचे तुकडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं हे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये। आणि जे आचारी स्टाईल जे टाकतात ना, तर त्याच्यामध्ये धने पावडर आणि जिरे पावडर टाकतात, तर तीच मी आता टाकलेली आहे। ते टाकून घ्यायची 1-1 चम्मच आणि 1 ग्लास पाणी टाकून हे अर्धवट कैरी शिजवून घ्यायचे आहे आपल्याला। झाकून ठेवून शिजवून घ्या आणि मधून मधून थोडंसं बघून घ्या आणि त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा। अर्धवट कैऱ्या शिजल्यानंतरच गूळ टाकायचा आहे, नाहीतर मग त्या कच्च्या कैऱ्या राहतात। तर गूळ टाकून शिजून घेतलं, एक 10 ते 15 मिनटं हे शिजून घ्यायचं। छान बघू शकता इथे कशी आणि इथे खास टिप्स ही की काळं मीठ आवश्यक टाकायचं, एकदम आचारी स्टाईल लग्नाच्या पंक्तीत जशी मिळते ना, तशी ही लोणची आपली तयार होते। तर बघू शकता इथे तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मग तुम्ही करताय ना, तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू